आता पुढचा प्रश्नसंग्रह. कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश इतकी निश्चित करण्यात आलेली आहे, तर 1/10 इतकी. आता पीठासीन अधिकाऱ्याच्या व संबंधित मंत्र्यांच्या संमतीने तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित प्रश्न 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन विचारता येतो अशा प्रश्नाला काय म्हणतात? तर अशा प्रश्नाला म्हणतात अल्प सूचना प्रश्न. पुन्हा एकदा वाचूया. पीठासीन अधिकाऱ्याच्या व संबंधित मंत्र्यांच्या संमतीने तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन विचारता येतो अशा प्रश्नाला अल्प सूचना प्रश्न असे म्हणतात. मग तारांकित प्रश्न काय? तर तिथे स्टार मार्क केलेला असतो, ते असतात तारांकित प्रश्न. प्रश्नाचे मौखिक तोंडी उत्तर हवे असल्यास सदस्य तारांकित प्रश्न विचारतो. ज्या प्रश्नातून पुरवणी प्रश्न उद्भवू शकतात असेच प्रश्न तारांकित म्हणून विचारण्याचे सदस्यांना सांगण्यात येते. आता अतारांकित प्रश्न काय? अतारांकित प्रश्नाचे उत्तर मंत्र्यांमार्फत लिखित स्वरूपात प्रश्नकाळाच्या शेवटी सभागृहाच्या पटलावर मांडून दिले जातात. मौखिक उत्तर द्यायचे नसल्याने या उत्तरांवर पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत. डॅश डॅश प्रस्ताव ही एक असामान्य प्रक्रिया असून त्याचा स्वीकार करण्यात आल्यास सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजूला ठेवून सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा हाती घेतली जाते. परत एकदा वाचूया. डॅश डॅश प्रस्ताव ही एक असामान्य प्रक्रिया असून त्याचा स्वीकार करण्यात आल्यास सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजूला ठेवून सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा हाती घेतली जाते. तर स्थगन प्रस्ताव ही एक असामान्य प्रक्रिया आहे. तिचा स्वीकार केल्यास नेहमीचं सभागृहाचं कामकाज बाजूला ठेवून सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा हाती घेतली जाते. सभागृहात चालू असलेली चर्चा थांबविण्यासाठी एखादा सदस्य उभा राहून की हा प्रश्न थांबवण्यात यावा या आशयाचा डॅश डॅश प्रस्ताव मांडू शकतो. सभागृहात चालू असलेली चर्चा थांबविण्यासाठी एखादा सदस्य उभा राहून की हा प्रश्न थांबवण्यात यावा या आशयाचा कटोती प्रस्ताव मांडू शकतो. अविश्वास ठराव पारित झाल्याने आतापर्यंत कोणते सरकार पडले? तर पहा, 1990 व्ही.पी. सिंह सरकार, 1997 HD देवेगौडा सरकार, 1997 HD देवेगौडा सरकार, 1999 अटल बिहारी सरकार आणि सर्व. तर उत्तर आहे सर्व. घटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. म्हणजेच लोकसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित केल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो. केंद्र सरकारवर आत्तापर्यंत 27 वेळा अविश्वासाचा ठराव मांडण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता प्रकार हा वित्तीय विधेयकाचा प्रकार आहे? धन विधेयक कलम 110 अन्वये, वित्तीय विधेयक 117 अन्वये, वित्तीय विधेयक 2 117 3 अन्वये. तर हे तिन्ही अ, आ आणि ई. खालीलपैकी कोणते विधेयक संयुक्त बैठकीत पारित करण्यात आलेले आहे? तर हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960ला झाले. बँकिंग सेवा आयोग विधेयक 1977ला झालेलं आहे. दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002ला. तर
याचं उत्तर आहे वरील 1, 2 आणि 3. हे तिन्ही विधेयकं संयुक्त बैठकीत पारित करण्यात आलेली आहेत. लोकलेखा समितीची स्थापना कधी करण्यात आली आहे तर 1921 मध्ये करण्यात आलेली आहे. लोकलेखा समितीच्या समितीमध्ये सध्या 22 सदस्य आहेत. त्यापैकी 15 सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून तर 7 सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यांमधून समितीवर नामनिर्देशित करते. 1966-67 पर्यंत समितीचा अध्यक्ष हा सरकारी पक्षातील, मात्र 1967-68 मध्ये विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक अध्यक्ष म्हणून होते. तेव्हापासून आतापर्यंत काय होते, मग विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक ही अध्यक्ष म्हणून होते. आता डॅश डॅश देशातील विचार विनिमयाची सर्वोच्च संस्था आहे. तर संसद ही देशातील विचार विनिमयाची सर्वोच्च संस्था आहे. धन विधेयक हे डॅश डॅशमध्ये मांडता येते. लोकसभेत, राज्यसभेत दोन्हीमध्ये देखील नाही. तर धन विधेयक हे केवळ लोकसभेत मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश रोजी अस्तित्वात आले तर 28 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती आहेत? 34 न्यायाधीश आहेत, ज्यामध्ये 1 सरन्यायाधीश व 33 अन्य न्यायाधीश यांचा समावेश आहे. अधीनस्थ न्यायालय असे कोणाला म्हणतात तर कनिष्ठ न्यायालयांना अधीनस्थ न्यायालय असे म्हणतात. मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्याचे न्यायालय या न्यायालयात किती वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या खटल्यांचा निकाल लावला जातो तर 7 वर्ष. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? प्रत्येक धनविधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केल्यास राष्ट्रपतींकडे संमतीकरता सादर केले जाते. तेव्हा राष्ट्रपतींसमोर पुढीलपैकी कोणते पर्याय असतात? विधेयकाला संमती देऊ शकतात, विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात, ते विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. पर्याय 1, 2, 1 आणि 2, 1, 2 आणि 3. तर याचा पर्याय फक्त 1 आणि 2 असणार आहे. एकतर राष्ट्रपती विधेयकाला संमती देतील किंवा संमती रोखून ठेवतील, परंतु ते पुनर्विचारार्थ परत संसदेकडे पाठवू शकत नाहीत, कारण ते त्यांच्याच पूर्वसंमतीने मांडण्यात आलेले असते. सध्या किती राज्यांमध्ये एकगृही विधानमंडळ आहे? तर सध्या 22 राज्यांमध्ये एकगृही विधानमंडळ आहे. तर 6 राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ आहे. बघा, सध्या 22 राज्यांमध्ये एकगृही विधानमंडळ तर 6 राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ आहे. एकगृही विधानमंडळात राज्यपाल व विधानसभेचा समावेश होतो, तर द्विगृही विधानमंडळात राज्यपाल, विधानसभा व विधान परिषद यांचा समावेश होतो. सध्या पुढील 6 राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ आहे. एक तर आपला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा. हे सगळं मी सांगते ते ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या माहितीनुसार. जम्मू काश्मीर राज्याची वेगळी घटना संपुष्टात आल्याने त्याचे रूपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्यात आल्याने तेथील विधान परिषद संपुष्टात आली आहे. खालीलपैकी कोणते विधान हे विधान परिषदेच्या कालावधी संबंधी योग्य विधान आहे? विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे स्थायी सभागृह आहे. विधान परिषद विसर्जित केली जात नाही. विधान परिषदचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि वरील सर्व. तर आपल्याला माहित आहे वरील 3 वाक्य बरोबर आहेत. आता पहा, राज्यसभा आणि विधान परिषद हे काय आहेत?
राज्यसभा आणि विधान परिषद लक्षात ठेवण्यासाठी सांगते, स्थायी असतात, स्थायी सभागृह आहेत. तर लोकसभा आणि विधानसभा हे स्थायी नसतात. जेथे राज्यांच्या विधान मंडळाची 2 सभागृहे असतील तेथे एक विधान परिषद म्हणून आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाते. 2 सभागृह असतात त्यावेळी विधान परिषद असते आणि विधानसभा देखील असते. आणि एकच सभागृह असतं तिथे काय असतं, फक्त विधानसभा असते. व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि सगळे व्हिडिओ पहा. धन्यवाद.